राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय मूकं करोति वाचालं पंगुलं गयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराचार्या तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही सनेने बोलतो चढण्याने भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम सब संतन की जय यथा नदीनां बहवम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा अकराव्या अध्यायातील 28वा श्लोक आपला काल झालेला होता की ज्याप्रमाणे अनेक नद्या सागराच्या मुखामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे माझ्या मुखामध्ये भगवंत सांगतायत किंवा अनेक या विश्वरूपाच्या मुखामध्ये सगळे लोक प्रवेश करताना दिसत आहेत किंवा वीर असं म्हटलं तर सगळे मनुष्य लोकातील सगळे वीर कारण महाभारत युद्धामध्ये सगळे दोन्ही पक्षामध्ये वीर होते आणि ते सगळे या विश्वरूपाच्या मुखात प्रवेश करताना दिसत आहेत। तर हे संपूर्ण जगत ज्याने निर्माण केलेलं आहे त्याच्याच मुखामध्ये जाते याच्यात काही शंका नाही। जिथून ज्या कारणापासून उत्पन्न झालं त्या कारणामध्ये त्याची निवृत्ती होत असते। सगळं कार्य तसंच आहे। बघा ज्याने हे विश्व निर्माण केलेलं आहे तोच कोणी विश्वरूप धारण करून आज अर्जुनाला दाखवत आहे की हे सारं विश्व माझ्या मुखात कसं चाललेलं आहे तूच पहा। आणि अर्जुनाची भ्रांती उतरून जाते की मी मारणारा आहे आणि हे मरणारे आहेत। या विश्वात कोणीच कोणाला मारत नाही। प्रत्येकजण आपल्या आपल्या कर्माप्रमाणे जगतो आणि कर्माप्रमाणे मरतो। त्याचं जर कर्म नाशाचा असेल तर मरतो आणि मग कोणाकडून मरतो तर तेही निमित्त कारणच असतं कारण तशा प्रकारचा भाग कर्मच तयार करत असतो। ही सारी कर्मसंगती आहे। आपल्याला तशी भ्रांती होते की आपल्याकडून असं काम झालं। वास्तविक कोणतंच काम आजू असा करत नाही। तर त्याच्या कर्मगतीनुसार प्रारब्धानुसार वासनेनुसार कर्म हे घडत राहतं। परेसी गवारा सादर कर्मे निर्वांश झाले सगर भिल्ले वेंदले शारंगधर झाला पुरंदर सहस्रनयन कर्मे दशरथे क्षय पाव कर्मे रावण क्षय पावन कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीतादेवी।
तेव्हा हा कर्माचा भाग आहे सर. किती पळसी कर्मा भेन कर्मा ते शंभू न मानिया आपण, किती पळसी कर्मा भेन असं म्हणतो. पण हे जीव म्हणून या सगळ्यांचा नियंत्रक कोण आहे तर विश्वरूप आहे. एक भगवंतच याचा नियंत्रक आहे. आपले सारे शरीर म्हणजे स्थूल शरीर सूक्ष्म कारण हे भगवंताच्या ताब्यात आहे, अखत्यारीत आहे. त्याचाच एक भाग. आणि कर्मस्वातंत्र्य देऊन जीवाला मोकळं केलेलं आहे की तुम्हाला कसं वागायचं आहे तसं वागा. पण शेवटी भगवंताप्रमाणे जर जीव राहत नसेल, वागत नसेल, तर मग त्या भगवंताप्रमाणे म्हणजे तो जसा राहतो तसा, उपाधी वेगळे निर्विकार अशा पद्धतीने, किंवा कुठेही आसक्ती प्रधान असा देव दिसत नाही. जीव मात्र आसक्ती प्रधान असा दिसतो. म्हणून जीवाला हे सोसावं लागतंय, एरवी नाही. वर्णन आलेले विश्वमुखात चाललेल्या या सगळ्या वीरांचं जैसे महानदीचे ओघ वहिले ठाकती समुद्राचे अंग, तैसे आघवेळाची कडोनी जग प्रवेशतमुखी. त्यामुळे सगळ्या बाजूने जसं काही सगळ्या अंगाने पृथ्वीवरचं पाणी नदीमध्ये गोळा होऊन ते सागराच्या मुखामध्ये जातं, अगदी तसंच आघव्याकडून सगळं जग हे कुठे चाललेलं आहे तर या विश्वरूपाच्या मुखामध्ये प्रवेश करताना दिसत आहे. आयुष्यपंते प्राणीगणी करोणी अहोरात्रांची सोवानी किंवा मोवनी असे दोन शब्द आलेले. साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीत मोवनी असा शब्द आलेला आहे. आणि त्याचा सोवनीचा अर्थ काढला आपण काल चिंतन केलं तर की गणना मोजणी कशाचे तर अह आणि रात्र, दिवस आणि रात्र याचीच गणना आहे. म्हणजे एक दिवस आपण सूर्याचा उदय आणि सूर्याचा अस्त, सूर्याचा उदय झाला की आणि अस्त झाला की रात्र, आणि त्याच्याद्वारे आयुष्याची गणना होते, मोजणी होते. किंवा या पायऱ्या आहेत असं म्हणा ना, मोनी आहेत म्हणजेच या काय आहेत त्याच्या पायऱ्या आहेत. पायऱ्या आयुष्याला चढून जाणाऱ्या पायऱ्या. खरं हे उतरणे आहे का चढणी आहे? तर ही जीव उत्पन्न झाल्यानंतर तो उतरणीला लागलेला आहे. उत्पत्ती बरोबर लागला. सूक्ष्म काल नजरेत जरी येत नसला तरी स्थूल काल म्हणजे कालामधला एक दुसरा जो भेद, स्थूलत्व कालाचं, ते आमच्या नजरेला येतं. म्हणून स्थूल कालाच्या द्वारे आम्ही मोजणी करतो. येणे वक्त्रमेळणी साधी जाता हाती, आणि याच्याद्वारे हे काय करत आहेत, वक्त्रमेळणी साधी जाता हाती. हा नाही खाऊ राहिला, मग ते ज्यांचं आयुष्य संपले तेच उतरणीच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत असं म्हणा. मौनीला अर्थ लावून ते भगवंत नाही काय कोणाला काय करत. मग ज्याचं आयुष्य जसं जसं संपलं, ते पूर्वी वालुकामय घड्याळ होतं, त्याच्यात वाळू असायची मोजण्यासाठी, आणि तेवढ्या टायमिंगमध्ये 1 तासामध्ये ती संपूर्ण वाळू काय व्हायची, तेवढी तसा टायमिंग ॲडजस्ट केलेला असायचा किंवा जेवढा वेळ दिलेला असेल. मग त्याला असं ठेवलं की त्याच्यात हळूहळू 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 त्याच्यातली ती रेती खाली पडत राहायची, बारीकसं छोट्या तोंडातून ती रेती पडायची. त्या संपूर्ण खाली व्हायला किती वेळ लागतो त्याच्यावरती त्याचं गणित आहे. तसं वर भरलेली रेतीच्या जाग्यावर आयुष्य, आणि हे घड्याळ उलटं टाकून दिलेलं आहे. म्हणून प्रत्येक जीव हा आपला आयुष्यरूपी ही रेती भरून याच्यामध्ये आला. त्याच्यात वर रेती किती शिल्लक राहिली याचा अंदाज नसल्या कारणाने जीव अगदी आनंदात राहतात. अंदाजच नाही की वरून किती शिल्लक राहिले, किती दाणे शिल्लक राहिलेले त्या रेतीचे, म्हणून त्याच्यावरती तो अगदी आनंदात राहतो. एवढं झालं, जितकं आयुष्य जगलेलं आहे तितकं. तशा आयुष्याच्या पंथावरती मार्गावर चालताना सगळे प्राण्यांचे जे समुदाय आहेत ते माऊली म्हणतात अहोरात्रांची मोहनी करतात किंवा सोवानी करतात. म्हणजे गणना तरी करत आहेत, एवढं झालं, एवढं काल आपण चिंतन केलेलं आहे त्याचं. आणि पायऱ्या उतरताना दिसत आहेत त्या. आता पायऱ्या उतरताना दिसतात म्हणजे असं इथे कसं दिसतंय तर विश्वरूपाच्या मुखात काही मुखावरून फार दूरवर दिसत आहेत, पण मुखाची डायरेक्शन एकच आहे त्यांना की त्या मुखामध्येच प्रवेश करण्याचं तिथूनच निघालेले ते त्याच दिशेने चाललेले.
काही मुखापासून दूर दिसत आहेत, काही मुखांच्या जवळ आलेले मध्ये आलेले दिसत आहेत, काही जवळ पोहोचलेले दिसत आहेत, काही तोंडात गेलेले दिसत आहेत, काहींचा भरडा झालेला पाहिला आपण का मागच्या श्लोकामध्ये. सगळे काय चिकटले त्यांचे कुठून पडलेले, हां त्यांचा पार खिचडी करून टाकली त्याने. तर त्या असा असणारा त्याच्यामध्ये येणे वक्र मिळाली साधी जात, अशा प्रकारे त्याच्या मुखाची जवळीक साधित आहे. कोण? हे सगळेच वीर या मृत्यू लोकातले त्याच्या मुखाशी जवळीक साधित आहेत. हा नाही साधित, ते वीरच साधत आहेत. कारण हे सगळ्या कठपुतली भावले आहे असं म्हटलं भगवंतानी. तू यांना तू समजूच नको, तू यांच्या स्वभावावर जाऊ नको. हे काय काय कला निपुण आहेत, यांच्याकडे युद्धकला किती आहे हे अजिबात पाहू नको. का यांच्या सगळ्या युद्धकला याच्याच प्रकाशाने प्रकाशित झालेल्या आहे. याने जर हवा काढून घेतली ना तर याच्यात काहीच नाही. ह्या साऱ्या कठपुतली भावल्या. ईश्वर सर्वभूतानी ईश्वर सर्वभूतानी हृद्देशार्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया असं म्हटलं 18व्या अध्यायात. भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी, यंत्रासारखं हे काम चाललेलं आहे. सगळे जीव याच्या मुखातच प्रवेश करतील, यांना दुसरीकडे जायला आश्रय नाही आणि आयुष्यानुसार प्रवेश करतील. कितीही ताकदवर आणि कोणी जरी असला तरी तुला घाबरायचं कारण नाही. नाहीतर आता ह्यांच्यावर काय करू मी उपाय, हे मी दाखवलं. महाभारत युद्धामध्ये भगवंताने स्वतः तर शस्त्र नाही हातात धारण केलं आहे, परंतु सगळ्या अर्जुनाला ज्या वेळेला प्रत्यक्ष दररोज ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग राहायचा त्यावेळेला कौरव पक्षातले योद्धे मरत होते आणि सेनानीही मरत होते. उद्या नवीन सेनानी आल्यावर त्यांच्यासमोर काय उत्तर द्यायचं हा प्रश्नच होता. हे खुशाल झोपा काढायचे. कोण? पांडव. ते म्हणायचे काय नाही, कारण आपल्याकडं कोण आहे, एवढा मोठा भरोसा होता. आणि इतका भरोसा असावा लागतो म्हणजे भगवंता भेटतो, कृपा बी होते. कृपा केव्हा होते? भरोसा असेल तर कृपा होते. देवाची कृपा, गुरूंची कृपा, शास्त्राची कृपा ही त्यांच्यावरच्या निष्ठेवर आधारित, त्याच्यावर त्यांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या निष्ठेवर आधारित. निष्ठा प्रखर झाली की कृपा होते. जसं त्या एखाद्या पाईपमध्ये जर काही मटेरियल गुंतलेलं असेल तर पुढे पाणी पास होत नाही, त्यातलं पाणी जात नाही. ते पाणी का जात नाही तर त्याला कारणीभूत आहे त्याच्यामध्ये काहीतरी कचरा गुंतलेला असतो तो. आणि हा कचरा म्हणजेच अनिष्ठा. शास्त्र का कृपा करत नाही? अनिष्ठा. श्रद्धा तितक्या अंशामध्ये तितकी नसते. आणि जसं मी म्हटलं की माऊली ज्ञानोबराय तुकोबरायांची प्रमाण हे आम्हाला काय आहे? प्रामाण्य. आम्ही वेद कधी पाहायला जाऊ? वेदातली प्रमाणं मान्य आहेत, पण माऊली तेच सांगतात ना, तुकोबराय तेच सांगतात ना, आम्हाला तिकडे जायची काय गरज आहे? ही आमची निष्ठा. म्हणून माऊलींची ओवी हीच काय आहे? प्रमाण आहे. तुकोबरायांचा अभंग हा प्रमाण आहे. आणि त्या प्रामाण्यावरती मग तिथे निष्ठा तयार झाली की तुम्हाला शास्त्र कृपा करायला सुरुवात करेल. निष्ठा जर नसेल तर शास्त्र तरी काय कृपा करेल तेव्हा? तसाच प्रकार आहे. म्हणून हे सगळेच वीर जे आहेत ते या मुखामध्ये चाललेले आहेत. भगवंताच्या याच्यात कारणीभूत भगवंत त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे म्हणत होतो की या शुरांच्याकडे असणाऱ्या जेवढ्या विद्या निपुण, जसं भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य अत्यंत श्रीमंत आहेत विद्येच्या बाबतीमध्ये, शस्त्रास्त्र विद्येमध्ये अतिशय निपुण असे असणारे, इच्छा मरणादी वर असणारे, प्राप्त असणारे भीष्माचार्य, द्रोणाचार्यांसारखे असणारे गुरुजी, त्याच्यातले धनुर्विद्येतले गुरु. आता त्यांच्यासमोर कोण उभं राहणार आहे हा प्रश्नच आहे का नाही? गुरु नेहमी काय करत असतात म्हणजे हातचं राखून शिष्याला शिकवतात असं म्हणजे जी मुख्य कला आहे ती त्यांच्याजवळ असते आणि ते ठेवून काम करत असतात. तर त्याच्यामध्ये ते उद्या शिष्यच बदलला या क्षेत्रातलं सांगतो तुम्हाला, धनुर्विद्येतलं. ब्रह्मविद्येमध्ये तसं नाही. त्याचं कारण आहे ब्रह्मविद्येत कोणीच श्रेष्ठ नाही. तर ज्या वेळेला सगळेच श्रेष्ठ बनतात त्यावेळेला एकच असतात. म्हणून याच्यात उंच नीच भाव राहत नाही.
पण धनुर्विद्येमध्ये तिथे राहील की हा निपुण आहे, हा कमी निपुण आहे, हा श्रेष्ठ आहे, असा भाग आहे. तेव्हा अर्जुनाच्या डोक्यामध्ये जी भ्रांती होती ती भगवंताने काढून टाकली की तुला असं वाटत असेल की हे इतके मोठे शूर योद्धे आहेत आणि यांना कसा मारला जाईल, म्हणून पांडवांचे अगदी तसे झाले होते पहा की देवांनी सुचवावं सगळा मार्ग, उद्या काय होईल काय नाही होईल. अगदी उद्या पांडव तरी राहतील नाही तर मी तरी राहील अशी प्रतिज्ञा करणारे सुद्धा, म्हणजे प्रतिज्ञा केल्यानंतर सुद्धा पांडव झोपत होते. कारण त्यांना काय माहिती होतं, कारण तो पाहणार आहे की आम्हाला ठेवायचं का त्याने, नाहीतरी आपली बी तीच अवस्था आहे, आपल्याला ठेवायचं का नाही ठेवायचं, शेवटी त्याच्याकडेच सर्व काही ठेवलेलं आहे. आणि त्याने ते या सृष्टी निर्माण केलेली त्या पद्धतीने चाललेली आहे. तर तेव्हा अशा प्रकारे मागच्या श्लोकामध्ये म्हणजे आपला झालेला श्लोक 28वा की जसे सागराच्या मुखामध्ये नद्या अत्यंत वेगाने काय करत असतात, प्रवेश करत असतात, त्याच्या जलासहित प्रवेश करत असतात. नद्या नाही प्रवेश करत, पाणी त्यातून आणि सागर स्वरूप होतं. तसं हे जग सगळे लोक या विश्वरूपाच्या मुखामध्ये प्रवेश करतायत. त्याला अनुसरण म्हणजे त्याच्यातले हे प्रवेश करताना दिसत आहेत. पण आता इथे या श्लोकामधला थोडासा भाव बदलला. काय म्हणतात पुढच्या 29व्या श्लोकात, ऐका आता आपण आधी सुरू करू. हरी यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकाः तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः आहेत तसे पदच्छेद काही नाही दिसत वरून. आता खाली आहेत तथा एव नाशाय विशन्ति लोकाः तव अपि वक्त्राणि समृद्धवेगाः. तथा एव नाशाय विशन्ति
लोकाः तव अपि वक्त्राणि समृद्ध वेगाः. याच्यामध्ये पदच्छेद आलेले आहेत. सांग सांग. यथा प्रज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथा एव नाशाय विशन्ति लोकाः तव अपि वक्त्राणि समृद्धवेगाः. यथा ज्याप्रमाणे प्रदीप्तम अत्यंत प्रदीप्त आपण शब्द वापरतो. ज्वलनम अग्नीमध्ये प्रदीप्त प्रज्वलित असा शब्द वापरतो. प्रज्वलित अग्नीमध्ये ज्याप्रमाणे विशंती म्हणजे प्रवेश करतात. नाशाय नष्ट होण्यासाठी स्वतः नष्ट होण्यासाठी. कोण? पतंगा. पतंगा अर्थात पतंगा म्हणजे पतंग नावाचा किडा ज्या पंखाने युक्त असलेला सांगतो नंतर. तर हा पतंग हा विशंती नाशाय समृद्ध वेगाः अतिवेगाने म्हणजे समृद्ध वेगाः म्हणजे अतिशय वेग धारण करून नाश नष्ट होण्यासाठी चाललेलं याचं ज्ञान नसताना. नाही तर नष्ट होईल असं ज्ञान असल्यावर तो प्रवेश करणार नाही. पण लालचा धारण करून त्या ठिकाणी हे पतंग रूपी किडे अग्नीमध्ये अत्यंत प्रज्वलित अशा असलेल्या अग्नीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. अगदी तशा प्रकारे याला म्हणायचं दृष्टांत. म्हणून हे वरचा अर्धा जे चरण आहे ते झालं उपमान आणि खालचा जे आहे तथा एव हा झाला सिद्धांत. त्यालाच दृष्टांत म्हणतात, त्यालाच उपमेय असं म्हणतात. नाशाय विशन्ति लोकाः तव अपि वक्त्राणि समृद्ध वेगाः. समृद्ध वेगाः तव अपि कोण? तर लोकाः नाशाय विशन्ति आपला नाश करून घेण्यासाठी लोक सुद्धा याच्याच मुखामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. हे सगळे म्हणून त्या पद्धतीने मागच्या याच्यामध्ये सुद्धा खालचा जो भाग होता की नरलोकाः विशन्ति वक्त्राण्य अभि ज्वलन्ति. अगदीच भडकलेले जे मुख आहे पण त्याचं मुख म्हणजे साधारण मुख नव्हतं तिथं, तर अत्यंत भडका उडाले अत्यंत प्रज्वलित असलेलं विश्वरूपाचं मुख. त्याच्या मुखामध्ये जसे मागच्या श्लोकात म्हटलं तसाच भाग याही श्लोकाच्या अर्ध्या भागामध्ये आलेला आहे की सगळे लोक वक्त्राणी समृद्ध वेगाः. आता इथं वेगाचं वर्णन केलेलं आहे. तर हा शब्द पूर्वी त्याच्या मुखामध्ये चाललेलं आहे इकडून म्हणजे विश्वरूपाकडून श्लोक आला होता. मागचा श्लोक आलेला आहे तो विश्वरूपाच्या मुखात हे चाललेले असाला. आता हे विश्वरूपाच्या मुखात चाललेले इकडून तिकडे. मागच्या ह्याच्यात काय होतं त्याच्या मुखात हे वीर त्याच्या मुखामध्ये चाललेले आहेत असं सांगितलं. लक्षात आलं? ते खातोय असं लक्षात आलं. आणि आता या श्लोकामध्ये सांगतायत तो नाही खात हेच चाललेले. तसं त्याच्यामध्येही आपल्याला भासलंच होतं की पाणी चाललेलं आहे. पण तुम्ही म्हणताल मग नॅचरली पाण्याचा वेग जो आहे तो उंचीवरून उताराकडे असतो म्हणून ते सहजरित्याने चाललेलं आहे असं दिसतं. पण या दृष्टांतात हा दृष्टांत बदललेला आहे आणि इथे पतंगांना त्यांना स्वतंत्र ज्ञान दिलेलं आहे की बा तुम्हाला तुम्ही पद्धतीने इकडे राहू शकता. जरी अग्नी पेटलेला असेल भडकलेला असेल तर त्याच्या प्रकाशाची मौज मजा तुम्ही बाहेर घेऊ शकता. तुम्ही त्याच्या भेटीला जाऊ नका. तर तुम्ही इकडे बाहेर थांबा प्रकाशामध्ये त्याच्या. पण ते ऐकायला तयार नाही कारण ते इतके मोहग्रस्त झालेले आणि प्रकाशावर इतके भाळलेले. पतंग नावाचा किडा प्रकाशावर इतका भाळलेला आहे म्हणून तो स्वतःहूनच त्या अग्नीकडे चाललेला आहे. तसे स्वतःहूनच सगळे लोक सगळे वीर सगळे योद्धे स्वतःहूनच विश्वरूपाकडे विश्वरूपाच्या मुखात चालले. विश्वरूप नाही घेत त्यांना. ते हे स्वतःहूनच चाललेले.
दोन्ही याच्यात तसंच म्हणलं अर्थ म्हणजे तुझ्या मुखात प्रवेश करतात हा, म्हणून तुमच्या- आणि याच्यात बी तसंच म्हणलं तुझ्या तोंडात प्रवेश करतात म्हणून. बरोबर आहे, पण मी भाव लावला ना, हा भाग आहे ना, कारण पतंग स्वतःहून जातो. पतंगाला तेवढंच दिलेलं आहे की तू जायचं किंवा नाही जायचं, हे स्वातंत्र्य कोणाकडे आहे? मग तो हा तर पाण्याचं तसं होत नाही, तिथं जडत्व असल्या कारणाने पाणी आपोआपच जाईल, म्हणून तुम्ही म्हणताल निसर्गतः ते चाललेलं आहे असं तुम्हाला वाटेल. पण तरी सुद्धा त्या पाण्यामध्ये सुद्धा अनेक जीवजंतू असतात. तुम्हाला काल परवाही सांगितलं मागं की नुसतं पाणी चाललंय असं नाही चाललं, तर पाण्यामध्ये मासे आहेत. मासे काय आहेत? चेतन. मासे सागरात जाऊन मरत नाही, आणि इथे पतंग जो आहे तो मरतो. बर शिवाय मासे जरी सागराच्या मुखात चाललेले असले तरी ते तसेच तिथं सागर स्वरूप होऊन राहतात. त्यांचं आयुष्य केव्हा संपेल त्यावेळेला मरतील, म्हणून ते तिथं तेवढा भाग वर वजा होतो. आज इथे अशी परिस्थिती आहे की पतंग नावाचा किडा हा त्याला सांगितलं नाही तू त्याच्याकडे जा, परंतु तो मोहाने ग्रस्त बनलेला आहे. त्याला मोह आहे, आणि कशाचा मोह आहे तर रूपाचा मोह आहे. रूपाचा मोह हे उपलक्षण आहे, जीवाचं उपलक्षण आहे, आणि त्याच्याद्वारे हे म्हणून याच्यावर जीव पतंगासारखे आहे, आणि सगळेच जीव मोहाने ग्रस्त आहे. आणि म्हणून ते सुंदर अशा प्रकारचं ते अग्नीचं रूप पाहिलं लालभड, तर जणू काही त्याच्या म्हणजे तो इतका त्याच्याशी आनंदित झाला, आकर्षित झाला त्या अग्नीवर, की तो स्वतःहूनच त्या अग्नीकडे अगदी गेला. त्याला परवाच नाही की स्वतःचा नाश होईल, हातपाय मोडतील, जळून जातील, पंख जळून जाईल, मी पंख जळाल्यावर अत्यंत दुःख भोगेल, याविषयी कुठलीच खिजगंती त्या पतंगाच्या जवळ दिसत नाही. अचूक मरण तुकोबराय म्हणतात. त्याने जर दिव्यावरती गेला तर त्याचं तिथं अचूक मरण आहे. परंतु या अचूक मरणाचा तो विचार करताना दिसत नाही, तरी सुद्धा तो त्याच्यावरती धाव घालतोय. चला, तेव्हा यथा प्रदीप्तम ज्वलनम पतंगा विशंती नाशाय समृद्ध वेग, हा वरचा दृष्टांत आलेला आहे आणि खालचा सिद्धांत आलेला आहे. काय सांगायचंय तो विषय आलेला आहे, आणि दृष्टांत पतंगाचा टाकलेला आहे. पतंग याचा विषय असा असतोय की हे बहुतेक करून चातुर्मासाच्या काळामध्ये पतंग अंधारी रात्र आहे आणि बहुतेक वणवा पेटलेला असतो. जंगलामध्ये वनवे पेटतात. हे रूप तुम्हाला कुठे पाहायला मिळेल की पतंग त्या ठिकाणी स्वतःहून त्या अग्नीमध्ये जाताना दिसत आहेत. एखादा जर असा प्रज्वलित भडकलेला असा वणवा दिसला, ते पतंग स्वतःहूनच त्या अग्नीमध्ये उड्या घेताना दिसतात. ते निघून इकडच्या बाजूला जात नाहीत, तर अत्यंत त्या प्रकाशाला भाळतात, आणि अंधाऱ्या रात्री अत्यंत प्रदीप्त अशा प्रकाशामध्ये हे पतंग काय करत राहतात, स्वतः जात असतात, कारण ते त्याच्यावर भाळतात, आकर्षित होतात. इतक्या एवढा अंधार, या अंधाराला काय केलं, फारच प्रकाश मिळाला हो आम्हाला आज, म्हणून अंधाराचा त्याग, अंधाराला टाकलं आणि प्रकाशाकडे गेले. मग आणि मग त्याच्यामध्ये मग गेल्यानंतर मग आता तो अग्नीच आहे, तिथं काही दया माया क्षमा काही विषयच नाही. आणि मग तो जवळपास जर समजा तो जर जवळून चक्कर मारून गेला तर पंख जळून खाली पडलेले असतात. जर फारच जवळीक केलेले असेल तर पाय सुद्धा जळालेले असतात आणि तडफडत असतात. हे तडफडणं कोणी निर्माण केलेलं आहे तर त्यांनीच निर्माण केलेलं असतं. त्या पतंगाने स्वतःच्या हाताने, चांगला होता, पलीकडे गवतावर बसला होता, हिरवा चारा खात होता, तिकडे व्यवस्थित होता, पण त्याने ते सारं सोडलं आणि तो इकडे आला, तर त्याची अवस्था अशी होऊन गेली. काही काही तर मग आहुतीच होती त्यांची, म्हणजे राखच होऊन जाते, ते डायरेक्ट नष्टच होऊन जातात. नेली चित्त तिथे देवाच्या रूपाचा विषय घेतलेला.
आणि इथे हा रूप नावाचा एक विषय घेतलेला आहे. मायेचे नाम आणि रूप. माऊलींनी ओवीमध्ये त्याचा विचार केलेला असे खाली नाम आणि रूप हे पद टाकलेली इथं. आणि त्याला रूप हे पद खास पतंगाला धरूनच येत आहे. पंचविषयामध्ये रूप हे सगळ्यात प्रखर विषय आहे, सर्वात मोठा प्रखर विषय आहे. जर रूप पाहिलं तर मनुष्य भाळतो आणि बहुतेक सगळं जगत रूपालाच भाळलेलं आहे. नामाची तेवढाच बोभाट आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थाची असणारी नाम आणि त्या नामाचं असणारं रूप आणि त्या रूपाला अख्खं जगत भाळलेलं आहे. म्हणून सगळे जीव बोला अंधाराकडून प्रकाशाकडे गेलं तर तुम्हाला ज्ञान प्राप्त. त्याने तिथं वेगळा आता हा दृष्टांत घ्यायचा आपल्याला. आणि त्या दृष्टांतामध्ये असा भाग आहे, अंधारातून प्रकाशाकडे यायला पाहिजे ही गोष्ट बरोबर आहे. पण हा जो पतंगाचा विषय जो आलेला आहे ना, ते पतंग कुठे राहतात? अंधाऱ्या याच्यातच राहत असतात. आणि हा दृष्टांत म्हणून वापरायचा. दृष्टांत हा सिद्धांत नसतो. हा पहिल्यांदा लावून डोक्यात ठेवायचं. आणि त्याच्यातला आपल्याला जेवढा भाग घ्यायचा असतो तेवढाच घ्यायचा असतो, अख्खा घ्यायचा नसतो. हे दुसरा नियम लक्षात ठेवायचा. म्हणजे मग पुढच्या शंका स्टॉप होती. म्हणून आपल्याला याच्यातला सिद्धांत काय घ्यायचा आहे? त्या पतंगाचा नाश का झाला, बस इतकाच भाग आहे. आणि मग का झाला तर हा मोहग्रस्त झाला, त्याच्यातलं वर्म आहे. म्हणून जीव अंधारामधून अज्ञानातून प्रकाशाकडे जातो वगैरे हा भाग आहे तो स्वतंत्र आहे त्याच्यात. आणि याच्यातला इथला जो विषय चाललेला आहे आत्ता जो मी तुम्हाला सांगतोय आत्ताच्या घडीला, तर त्याला अनुसरून की पतंगाने स्वतःच्या हाताने स्वतःचा काय करून घेतलेला आहे? नाश करून घेतलेला आहे. आणि अचूक मरण असा आत्मघाती अचूक मरण, त्याचं तिथं अचूक मरण आहे हे माहीत असून सुद्धा ते काय करतात? त्या ठिकाणी जातात. हा दृष्टांत आहे. म्हणून पतंगाने जायला नको, कशाला? मरणाच्या दृष्टीने तिथे जायला नको होतं, परंतु मग गेला. याची मीमांसा काय आहे? तर तो रूपाला भाळला आणि रूपाला भाळल्याने तो गेला. अर्थात रूपाला भाळला म्हणजेच मोहाने ग्रस्त झाला. आणि मग जीव तरी काय झालेले? तर जीव सगळे रूपाला, म्हणजे आता रूप हे पंचविषयाचं उपलक्षण केलं. उपलक्षण कळालं? उपलक्षण म्हणजे एकावरून बाकीच्यांचं ग्रहण करून घ्यायचं. म्हणून त्या पद्धतीने तर तसं हे उपलक्षण केलं. आणि मग त्याच्यातही उपलक्षण निवडताना श्रेष्ठ निवडलेले, कारण रूप हे या जगामध्ये सगळं जग रूपाने नटलेलं आहे. म्हणून रूपाने नटलेलं तर पहिल्यांदा सकाळी आपण उठलो झोपेतनं की कॅमेरे ओपन होतात. कॅमेरे म्हणजे डोळे. आणि डोळे उघडे झाले की पाहायला सुरुवात करतो हे ते त्या पदार्थांची ओळख. प्रत्येक फुलाची, आता या फुलाचं त्याचं रूप, किती फुलं तरी आहेत पण याची सगळ्यांची ओळख. म्हणून म्हणून सगळं जगत हे रूपाने नटलेलं आहे. आणि त्या रूपाच्या ठिकाणी आमची वृत्ती केंद्रित होते. म्हणून पहिल्यांदा सगळे जीव उठल्यानंतर याच रूपरूपी अग्नीमध्ये उड्या मारतात. पहिली उडी कुठे झाली? रूपरूपी अग्नीत पहिल्यांदा उड्या मारतात. आणि मग बाकीचे विषय त्याला अनुसरून आहेतच. आणि त्याच्यात तिथे त्यांचं अचूक मरण आहे, याच्यात काही शंका नाही. दुसरा भाग असा आहे, म्हणून जीव स्वतः मरणाचा विचार करताना दिसत आहेत, स्वतःच ते काम करताना दिसत आहेत. आणि कशामुळे? तर मोहाने करतात. अर्थात मोहाग्रस्त होऊन करताय. वास्तविक जीवन देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण. तुकोबराय म्हणतात जीवन देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण. जीव मरत नाही, नाश पावत नाही, परंतु स्थूल शरीर तर नाश पावतात ना. ते स्थूल शरीर तर नाश पावताना दिसत आहेत. कारण जीव हा पुन्हा शरीर धारण करून पुन्हा दुसरं शरीर धारण करून येतो. यायना का आला?
पण त्या शरीरांचा नाश करण्यासाठी तर हे विश्वरूप मुख आ करून बसलेलं आहे ना, म्हणून स्थूलाचाच नाश करता येते. वास्तविक कालही तुम्हाला चिंतन केलं आपण, किंवा जीवाचा नाश होत नाही. एक ब्रह्मविद्येने जीवाचा वाद होईल त्या ठिकाणी. आणि दुसरा जो आहे तो ज्या जीव हा स्वरूपानेच ब्रह्म असल्या कारणाने त्याचा नाश कोण करायला मोकळा आहे? त्याचा नाश विश्वरूप करत नाही. म्हणून जीवाचा वास्तव नाश होताना दिसत नाही, पण जीव ज्या कल्पनेमध्ये जगतो तिचा तर नाश होताना दिसतोय, असा भाग आहे. म्हणून या ज्या अज्ञानामध्ये हा जीव आपलं अस्तित्व टिकून असतो, ते अज्ञान धारण करून हा जीव विश्वरूपाच्या मुखामध्ये प्रवेश करताना दिसतो. जर तो स्वरूपाला जाणेल तर तो विश्वरूपाच्या मुखात जाईलच कसा? तर तो जाऊ शकणार नाही. पण अर्जुन जे पाहतोय दृश्य, याच्यामध्ये व्यास महर्षींनी दृष्टांत टाकलेला आहे. दृष्टांत कोणाचा आहे? व्यास महर्षींचा आहे. की ज्याप्रमाणे पतंग हा भडकलेल्या प्रदीप्त झालेल्या अग्नीमध्ये जसे स्वतःहूनच स्वतःचा नाश होण्यासाठी, म्हणजे नष्ट होण्याच्या दृष्टीनेच त्याच्यात उड्या मारतात आणि नाश करून घेतात पतंगरूपी किडा, अगदी त्याचप्रमाणे हे सगळेच वीर त्याच्या मुखामध्ये चाललेले आहेत. तो कोणाला घेतोय असं नाही, हेच चाललेले. आणि का चाललेलं आहे? तर आपापच त्याच्यामध्ये त्यांनी त्या वीरांची जी भूमिका आहे, जसं ज्यासाठी जन्माला आले होते तेवढ्या तितक्या जन्म झाला की उतरणी सुरू झाली आणि तेवढं कार्य संपलं की ते जीव आपापच त्या मुखामध्ये जाताना दिसतात. म्हणजेच काळ खातोय. मुख कोण आहे? हे काळ आहे. आणि तो काळ यांचं भक्ष्य करून घेताना दिसतो आहे असा. तर तेव्हा असा आहे. दुसरा भाग असा आणखीन आपले चिंतन करता येईल की जसे हे त्याच्या मुखात का जात आहेत, तर त्याच्यात विषयाची इच्छा धारण करतात म्हणून जात आहेत. जो निरीच्छ होतो तो मुखात प्रवेश करत नाही, असा अर्थ निघेल त्याचा. की जो कोणी निरीच्छ झाला, ज्याला इच्छाच नाही, तर तो मुखात जाण्याचा अधिकारी ठरत नाही. म्हणजेच हा त्याच्यावरून तटस्थ बनतो. जो निरीच्छ झाला, ज्याची इच्छा राहिलेली नाही, तर तो मुखात जाईल कसा, असा एक अर्थ निघाला. तर का आणि मग इच्छा नाही तर देहही धारण करत नाही. देहाचं धारण करणं हे जीवाच्या इच्छेवर आधारित आहे. कोणत्या इच्छेवर? वासना. तिचंच नाव वासना असं केलं आहे. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संज्ञा असं म्हटलं. तिला इच्छा असं केलेलं आहे. आणि मग ती वासना कोणती? तर पंचविषयांची वासना आहे. भोगत राहावी अशी वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत जीव जन्मत राहील आणि मरत राहील. अगदी पतंगासारखाच तो पुन्हा उड्या घेत राहील, पुन्हा मरत राहील. जोपर्यंत वासना इच्छा राहील तोपर्यंत त्याचे जन्म लागू राहतील. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. तर हे संभवनीय आहे. जर समजा असं गृहीत धरलं की कोणी पहा ना, हा सगळा भावनेचा खेळ कसा चालू आहे. मी अधिक विषय भोगावा म्हणून पतंगाने अग्नीत उडी घेतली. साधारण विषय होता त्याला बाहेर प्रकाश, पण तेवढ्यावर त्याचं पोट भरलं नाही. म्हणून अधिक विषय भोगावा, नाहीतर तो मेला नसता. त्यातला अजून एक भाग आहे. दुसरा भाग असा की हे किडे म्हणजे पतंग या अग्नीमध्ये मरतायत हे पाहून एखाद्या दयावान पुरुषाने तो अग्नी विझवला तर त्या पतंगाला राग येतो. तो म्हणतो एवढा चांगला प्रकाश होता, आम्ही इतके होतो, हा मूर्ख कुठून आला की ज्याने आमचा हा काय केला, अग्नी विझवून टाकला. अरे तो मूर्ख नाही, तो तुला वाचवतोय, पण तुला ते कळतच नाही. काय वाचवतोय? त्याला वाचवलं, ह्याला वाचवू राहिलाय तो. आता ह्याच्यातला वाचवू राहिला पण हे अर्थ लक्षात धारण करा. तुम्ही
तर तसा संतरूपी हे जे अग्नी विझवणारे आहेत, जो प्रपंचाचा भडका उडालेला आहे, तो प्रपंचाचा भडका उडालेला आहे, संतरूपी अग्नी त्यांना त्याच्यापासून सावरत आहे की नका उड्या मारू, नका उड्या मारू. तरी पतंगरूपी जीव हे संसाररूपी अग्नी अशा उड्या मारताय. तेव्हा जाऊ नका, जाऊ नका, ऐकायलाच तयार नाही. मोहग्रस्त झाले, आत गुंतू गुंतू दोन्ही द्वारे लिंपून या. बोधले महाराज सांगतात तसं. त्याच्यामध्ये उड्या मारतायत. त्याला अर्थात ज्यांच्याकडे विझवण्याची क्षमता आहे असे वैराग्यवान पुरुषच प्रपंचाचा अग्नी विझवू शकतात. आणि ते फक्त संतांकडून घडत आहे. आणि जीव मात्र मोहग्रस्त होऊन काय करतोय, त्याच्यामध्ये जात. ते म्हणतो लयच भारी, लयच भारी आहे, लयच चांगलं आहे. विषय कधी चांगले नसतात. म्हणजे विषय जीवाची काय परिस्थिती. हा म्हणून हा जो दृष्टांत आहे ना, हा फार श्रेष्ठ दृष्टांत आहे तसा. आणि विश्वरूप नुसतंच तोंड आ करून ठेवला. म्हणजे मी कुठं काय केलंय, मी तर काय करत नाही, तुम्हीच उड्या मारताय, तुम्हालाच आवड आहे प्रपंचाची. म्हणून विश्वरूप गिळतंय. जगाला विश्वरूप का गिळतं. आता याच्यावरून लक्षात आलं की हेच स्वतःहून काय झालेले तर असे त्या विषयाच्या अधीन गेलेले. आणि विषयाच्या अधीन जाऊन ते स्वतःच उड्या घेत आहेत त्याच्यामध्ये. कशामध्ये, अहो विश्वात जन्माला येत आहेत आणि मरतायत, जन्माला येत आहेत आणि मरतायत, जन्माला येत आहेत आणि मरतायत. लक्षात येत आहे. म्हणून हे जीव स्वतःहूनच मारतायत. देवाने कुठं मारलं कोणाला, आणि देवाने कोणाला जन्म दिला. हां, हेच कर्म करतात, जन्माला येतात आणि कर्म संपलं, आयुष्य संपलं की मरतात. आणि म्हणून यांचाच हा खेळ चाललेला आहे. या विश्वामध्ये जो खेळ चाललेला आहे तो जीवाकडून चाललेला आहे. म्हणजे जीव, तुम्हाला असं म्हटलं की तुम्हाला हे जगत दाखवलंय कोणी, तर त्याचा उत्तर आहे तुमचे तुम्ही पाहता. हे जगत कोण पाहतं, आपले आपणच पाहतो. ते म्हटले आम्हाला बांधून ठेवलं या जगात, किती दुःख भोगतो, त्यांनी देवानी पाहायला पाहिजे का नाही. दुःख निर्माण केली कुणी, तुम्हीच केली. म्हणजे जे काही केलेलं आहे ते यानेच केलेलं आहे. ईश्वराला केवळ कर्मफलाचा दाता इथपर्यंतच ठेवलं. तो आपल्या त्याने जास्त दिलं असं होत नाही आणि कमी दिलं असंही होत नाही. तो केवळ कर्मफलाचा दाता. आणि जीवाने कर्म करावं आणि त्यानेच भोगावं. जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत राहावं. आणि इच्छेचा नाश झाला म्हणून हा प्रदीप अत्यंत प्रज्वलित झालेला जो अग्नी आहे तो काळाग्नी आहे. आणि काळाच्या तडाख्यात जीव सापडलेले आहेत. मग काळाच्या तडाख्यात जीव कसे सापडले, हे स्वतःच काळाच्या तडाख्यात जात आहे. यांना सांगितलं, मी यांना वाचवतंय कोणतं, खरे संत वाचवत आहे. ते म्हणतात तुम्ही नका याचे छंद टाकून द्या. मग आता कशातून बाहेर पडतील हे, तर याच्यातून बाहेर पडायचं असेल तर समजूत बदलावी लागेल, वृत्ती बदलावी लागेल. आणि वृत्तीतला बदल म्हणजे परमार्थ आहे. जर वृत्ती बदलत नसेल आणि परमार्थ चालू आहे तर तो परमार्थातले एखादी क्रिया करत असेल, त्याला अनुसरून असेल. पण मग वृत्तीत बदल काय झाला, तर शास्त्र जेवढं समजावून सांगतं त्यांनी ते आपल्यासाठी सांगतं. आपल्याला दुसऱ्याला नाही समजावून सांगायचं, आपणच समजून घ्यायचं आहे. किंवा आपल्याला याच्यातून कसं बाहेर पडता येईल, तर या टाकी विषयाचा छंद, या सगळ्या विषयांचा छंद बुद्धीतला जीवाने टाकून द्यावा. म्हणून एक रूप विषयाचाच नाही तर सगळ्याच विषयाचा. आणि मग छंद टाकणं म्हणजेच अंतर्मुख झाला तो. आणि वृत्ती एकदा अंतर्मुख झाली की शास्त्रकृपेने, संतकृपेने, ईश्वर कृपेने आपाप त्याला त्याच्या स्वरूपाचा ज्ञान होऊन जातं. आणि त्या पद्धतीची समजूत तयार झाली, म्हणजे त्याच्या ठिकाणी ती संवेदना तयार झाली, त्याला ते कळालं, तर मग तो या संसाररूपी अग्नीत उड्या टाकायचं बंद करतो. म्हणजे काय करतो,
त्याचा छंद टाकून दिला. आता जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत तो प्रारब्धवशात जगत राहतो, परंतु संसार करत नाही. त्यांना संत म्हणतात. संत संसारात राहतात पण संसारातले नसतात. आणि जीव जरी दिसत असेल परमार्थात आल्यासारखे, परमार्थ करत असले तरी त्यांच्या बुद्धीत अहोरात्र संसार भरलेला असतो. दिनरजनी हाची धंदा पण असं जीवाची अवस्था आहे. आणि तुकोबऱ्यांची अवस्था दिनरजनी हाची धंदा वेगळा आहे, त्यांचा गोविंद आहे. म्हणून असणं संसार. आता कसं आहे, देह आहे तर पडेपर्यंत राहावं लागेल, याच्यात काही शंका नाही. संसारात देह असे आहे तोपर्यंत प्रारब्धवशात राहावं लागेल. पण मी पुन्हा जन्म घेणार नाही अशी प्रतिज्ञा करावी, आपली आपणच करावी, लोकांना नाही सांगावी. मी पुन्हा जन्माला येणार नाही. कारण जन्म कशासाठी घेऊ हा एक प्रश्न आहे. जर विषय भोगण्यासाठी हवा असेल तर मग तुला अशाच किड्यासारखे मरावं लागेल, किड्यासारखं जन्मावं लागेल, किड्यासारखं दुःख भोगावं लागेल. आणि ही अशी स्थितीच अशी आहे. आणि मग मुक्त व्हायचं असेल तर काय कसं काय करावं लागेल, तर या विषयाचा छंद टाकावा लागेल, बुद्धीला अंतर्मुख करावं लागेल, भक्ती निष्ठा वाढवावी लागेल, शरणागती करावी लागेल. शरणागती करणं म्हणजे नुकसान नाही. लोकांना वाटतं शरणागती काय करायची, काय कारण म्हणून करायची. तर शरणागती या पदाचा अर्थ असं नसून शरणागती म्हणजे फायदाच फायदा आहे. शरणागती या पदामध्ये स्वरूपाची भेट आहे. पण इकडे लोक शरणागती करत नाही, म्हणून संसाराची टोले खात बसावं लागतं. तर तेव्हा कसं म्हणतात, कसे टोले खायचे, तर याच किड्यासारखे खायचे, पतंगासारखे खायचे. म्हणून नुसतं एक आयुष्य संपलं असं नाही, अनेक जीवन याच्यामध्ये भस्मसात झाली. केवळ एका पतंगाचं एक जीवन संपलेलं आहे असं नाही, तर अनेक वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा व्हावे फजित, किती वेळा जन्मावा यावे, किती व्हावे फजित, किती वेळा फजिती सहन करायची. तर अशी ही फजिती जीवाकडून चालू आहे. तर याच्यात जीवाचा मुख्य उद्देश भोगांचा आहे. आणि इथे पतंगाच्या माध्यमातून काय दाखवलं आहे, भोग दाखवला आहे आणि आसक्ती दाखवली, मोह दाखवला आहे. म्हणून यांच्यातून ह्याला बाहेर कसे निघतील ते, तर याच्यातून बाहेर निघण्यासाठी केवळ संतांचं सहकार्य घ्यावं लागेल. चला आता तथा एव नाशाय विशंती लोकाः, त्याचप्रमाणे हे सारे लोक, हा सिद्धांत आला आपण समजावला त्यातला बराचसा, की तिथं सुद्धा समृद्ध वेगाः मुखानी वक्त्राणी नाशाय विशंती, आपला नाश करून घेण्यासाठी. तव आपी म्हणजे आपल्या, आपी आपल्या या, ते सुद्धा आपल्या देखील, ते सुद्धा हे लोक सुद्धा या अतिशय समृद्ध रूपी वेगाने. आता इथे समृद्ध वेग असा शब्द आलेला आहे, याचाही काही विशेष शब्द टाकला आहे. वरती पतंगा तिथंही म्हटलेलं होतं की समृद्ध वेगा म्हणजे अतिवेगाने. पतंगाचा वेग कोणता असतो, पंख आहेत ना त्याला, म्हणून तो पंख वेगाने येऊन अग्नीमध्ये प्रवेश करतो. हा, म्हणून त्याला पंख आहे आणि पंखाच्या द्वारे त्याने वेग. आता हे एका किड्याचं उदाहरण झालं महाराज. सगळ्या जीवांना वेग कोणता आहे, हव्यास. त्याचं नाव वेग असं आहे, हव्यास. आम्हाला ते म्हणले आम्ही कुठे चाललोय, ते पतंग तिकडे चाललेला आहे, तो वेग आणि पंख आहेत म्हणून चालला. मग आम्ही कुठे चाललोय, आम्ही चाललोय ना, आम्हाला हव्यास. एवढं मिळवायचंय, इतकं करायचंय, इतकी प्रगती करायची. लोक त्याचं नाव प्रगती असं ठेवलेलं. ते म्हणतात आम्हाला इतकी प्रगती केली आम्ही संसारात, आणि हाच काय आहे, हव्यास. त्याचा ज्याचा उपयोगच काही नाही अशी परिस्थिती आहे. मानवाला फार अल्प लागतंय तसं पाहिलं तर.
तुकोबरा म्हणतात वीत भर पोट त्याचा केवढा बोभाट. वीत भर पोट त्याचा किती बोभाट चाललेला आहे बाबा, याचं पोटच भरा ना, पोट भरेल ना. तसा अल्प काम केलं, थोडंसं काम जरी केलं तरी पोट भरतं. आणि देवाने त्याची व्यवस्था करून ठेवलेलीच आहे, त्याची व्यवस्थाही देवाने केलेली. त्या अल्प कामामध्ये बी तितकं का होऊ शकतं, पण याला अल्प नाही पाहिजे, त्याला पुष्कळ पाहिजे. थोडे आहे तिथं ते पिकडे परमार्थात वापरलं. पण याला जे अभ्यास आहे त्याला थोड्यावर भागत नाही है ना. माणसाला किती वस्त्र लागतंय म्हटलं तर अति अल्प वस्त्राची आवश्यकता आहे. आणि प्रारब्धवाशामध्ये तेवढे आपल्याजवळ आहे, त्यापेक्षा अधिक अपेक्षा केली. अधिक पाहिजे, फार पाहिजे. आणि त्याचंच नाव अभ्यास असं केलं. त्याचा म्हटलं आहे वेग. त्या वेगाने ते या मुखामध्ये प्रवेश करत आहे. म्हणून या वेगाला कुठेतरी ज्याने आवरलेला आहे, वासनेचा वेग आवरलेला आहे, अंतःकरण वृत्तीतला हव्यास आवरलेला आहे. असा सांसारिक जे वेग, संसारात जो वेग धारण केलेला आहे, लालसा धारण करून चाललेला हा जो जीव आहे, तर त्याने या वेगाला आवरलं पाहिजे. नाहीतर त्याच वेगाने हाही या विश्वरूपाच्या तडाख्यात सापडलेला आहे. विश्वरूपाचं तोंड हे अनादिकालापासून उघडं आहे. जेव्हापासून जीव जन्म घेत आहेत तेव्हापासून याचं तोंड उघडं आहे. आत्ता हे विश्वरूपाचं तोंड उघडं आहे आणि पुढेही विश्वरूपाचं तोंड उघडं राहील. असं नाही की विश्वरूप संपलं, तर विश्वरूप चालू आहे. अर्जुनाला दाखवलं होतं ते संपलं तिथलं रणांगणावर, परंतु हे त्याची व्यापक दृष्टीने आज चिंतन करा. आजही काळाच्या तडाख्यात जीव चाललेले आहेत. आणि कशामुळे तर याच आसक्तीने, मोहाने ग्रस्त होऊन, लोभाने ग्रस्त होऊन तिकडे चाललेले आहेत. तेव्हा अगदी परफेक्ट दृष्टांत बसला कशाचा, पतंगाचा. म्हणून इकडून तिकडे मागं जे होतं ते विश्वरूप घेतंय का काय सगळं तोंडात ओढून, असा भाव निर्माण केला होता त्या मागच्या दृष्टांताने. आणि याच्यात असं दिसतंय मी नाही काय करत, हे सगळे तुमचे तुम्ही येऊ राहिले का हो. ज्या महायुद्धामध्ये जेवढे वीर रणांगणात उभे होते त्यातले पुष्कळशा रक्ताचे पाट वाहिले एकाच दिवशी. म्हणजे त्या 17-18 दिवस, 18 दिवसाचा, किती दिवसाचा कालावधी, 18 दिवसाचा कालावधी. त्याच्यात काही आज मेले, काही उद्या, काही त्या, पण जेवढे मरायचे ते सगळे तिथं मेले. यांचं आयुष्यच असं होतं की त्या ठिकाणी जाऊन मरणार होते. काळ आणि वेळ त्याची काय झाले, एकदम परफेक्ट ठरलेली होती. रणांगणावर जाणाऱ्यांना हे माहीत नव्हतं की इथे जाऊन आपला नाश होणार आहे, याचं ज्ञान नाही. आणि हे भगवंतानी बरोबर ठेवून दिलेलं आहे की कोणाचा नाश कोणत्या ठिकाणी कधी होणार आहे हे त्या व्यक्तीला माहीत नाही. किती म्हणजे त्याच्यात इतके परफेक्शन आहे त्याचं की काय म्हणजे काही कारण नाही तरी तो मनुष्य त्या वेळेला तिथे जाऊन मरत असतो. मी तुम्हाला इकडचं उदाहरण सांगितलं होतं, तिथलंही सांगितलं होतं. मी इकडे पूर्वी वरती चासच्या अलीकडे राहत होतो, गायकवाड पोल्ट्री फार्मच्या तिथे. आणि मग त्यावेळेला तिथे वरच्या बाजू सोनेवाडीचं जे तळ आहे त्या तळ्यामध्ये दुपारच्या वेळेला मी असाच बसलो होतो. आणि त्यावेळेला पाहिलं की रिक्षामध्ये 2 तरुण आले आणि रिक्षावाला एक आला. तो रिक्षावाल्याने काय केलं, रिक्षा त्याला म्हटले त्याला पोहायला जायचं होतं. बरं, दोघाला पोहायला येत होतं का नाही देव झाले. पण त्या वरच्या त्या हॉटेलच्या तिथं त्यांनी काय केले, ते रिक्षा थांबवले. ते म्हटले थांब, आम्ही 1 तास आलो. तो 1 तास झाला, 2 तास झाला. मग ते पाहिलं तर ते काय कुठून आले, नगरवरून आले. कशाला आले, पोहायला आले. कुठं, सोनेवाडीच्या तळ्यात आले. माहिती नाही, काय नाही त्याच्यात. आणि त्याच्यात ते मेल माझ्या समोरून आले. असे आमच्या परवा दिवशी आमच्या तिकडं ती बाई
नाचं कॉक बंद करायला गेली परवा नाही. सकाळी मेली जागेवर. तिथं घडली पण ही तिथं जाऊन मेली. हा, ते आहे ही पण तिथंच सकाळी होऊन मेली. सकाळी आम्हाला ती जागा सांगायची हा ती जागा ठिकाण कॉक दिली. बंद करायला फिरवायला गेली हौदात पण पडली. म्हणजे हौदात पडली हौदात आणि ती पडली वरती राहिली होती अर्ध्या हौदात पाण्यात. डोकं खाली असं हा ती उलटी झाली काय म्हणते. म्हणजे मरण्याचं प्रत्येकाचं कोणाचा हौद कोणाचा अग्नी कोणाचं तळ हे सगळे वेगवेगळे भाग आहेत. कितीतरी तुम्हाला इकडे ते भंडाऱ्याकडे जातात है ना भंडारदरा अति उल्हासामध्ये त्या धबधब्यात मध्ये घुसतात त्याच्यात जाऊन मरतात. तर त्याला कोणी सांगितलं तिथे जा तर त्यांना हे स्वतः होऊनच समृद्ध वेगा हा विशांती अगदी तिकडे जाऊन त्या ठिकाणी त्याचे नाश होताना दिसत आहेत ते. तर त्या हे सगळं सैन्य जे आहे ते रणांगणावर उभं असणार यांना काही ज्ञात नाही. पण एक गोष्ट ही देवाला माहिती की याच्यातले किती खाल्लेले किती नाश होणार आहे कोणाकोणाचा होणार आहे. द्रोणाचार्यांना हे माहीत नाहीच आहे तिथेही नव्हतंच की या युद्धात माझा नाश होईल. नाश झाला ना द्रोणाचार्यांचा नाश झाला भीष्माचार्यांचा नाश झाला. आम्ही इच्छामरणी आहोत असा नका पण तुम्हाला या वेगा पुढे काहीच करता येणार नाही. त्या ठिकाणी तुमचा आणि तीच अवस्था आपली बी आज आहे. आपण देह धारण करून बसलेलो आहे आणि समृद्ध वेगा हा प्रपंचातल्या या विषयरूपी अग्नीमध्ये रूपाला भाळून म्हणजे रूप हे उपलक्षण करून सगळं स्तोत्रम चक्षुस्पर्शांच्या हे सगळेच जेवढे आहेत शब्द रूप रस स्पर्श गंध सगळ्या विषयाला भाळून हा जीव उड्या मारतोय आणि त्याच्यात चाललेला आहे. आता याच्यात फक्त वाचण्याचा एक भाग आहे काय की याच्या छंदात न पडता विषयाच्या छंदात न पडता जो कोणी आपल्या स्वरूपाच्या प्रवासाकडे निघून जाईल तो इथे वाचणारा आहे. आणि जो त्याच विषयाचा छंद अज्ञानाने घेतला तर तो त्या ठिकाणी मरणारा आहे. आणि मेल्यानंतर समजायचं काही कारण नाही तो पुन्हा जन्म घेईल. पण पुढच्या प्रत्येक जन्मात एवढी समृद्ध अवस्था असते असं नाही. हे सगळं ऐकायला मिळतं असं नाही. पुढचे जन्म जर कुत्र्या मांजराचे लागले तर काय ज्ञानेश्वरी वाचेल बरं काय भगवद्गीता पाहिल काय ना काहीच नाही ना काय त्याला कारण बरं पुढचा कुठे जन्म येईल आणि कुठे जाईल काही त्याचा तपासच नाही लागत. म्हणून ज्या वेळेला जी संधी मिळालेली असते त्या संधीचा फायदा उचलायचा असतो आणि त्या संधीचा जो कोणी फायदा उचलेल तो समृद्ध होईल याच्यामध्ये आणि याचं ज्ञान करून तो मोकळा होऊ शकतो. चला भगवंताच्या श्लोकातला विषय पाहिला होता. माऊली काय म्हणतात ऐका. जळतया गिरीच्या गवाखा माझी धापती पतंगाची झाका तैसे समग्र लोक देखा ये वदनी पडते. माऊली म्हणतात जळतया गिरीच्या म्हणजे पर्वताच्या ऐका नाही आलं का नाही इथं शब्द म्हणून हा पतंग आणि याचा संबंध बरोबर असा लागलेला आहे. जळतया गिरीच्या गवाखा गवाखा पदाचा अर्थ आहे दरी गुहा ऐका नाही त्यामध्ये असणारे गवाखा म्हणजे त्यामध्ये असणारी छिद्र म्हणा असे आतमध्ये असणारा अंधारूपी गुहाच आपण म्हणतो. गुहा म्हणजे थोडेसे असे होईल त्यातल्या दरीमध्ये दरी असा म्हणजे त्याच्यात गोलवर अंधारी अशी असणारी खोल ज्याला खड्डा आहे असा म्हणजे दरी. तर अशी गिरीच्या गवाखा म्हणजे गिरी पर्वताच्या दर्या आणि त्याच्या माझी कोण धापती माझी धापती पतंगाच्या झाका झाका घालणं म्हणजे उड्या घालणं धापती म्हणजे पडतात कोण पतंगाचिया म्हणजे सगळे पतंगाचे समुदाय धरा कारण एक पतंग म्हणजे एक किडा नाही जात अख्खे किडेच्या किडे. त्या अंधाऱ्या रात्री गिरीला जर आग लागली म्हणजे पर्वताला आग वणवा म्हणतो आपण त्याला किंवा कोणी पेटवला असेल तर त्याच्यामध्ये असा लख्ख असा प्रकाश पडलेला असतो आणि नेहमी आम्ही अंधारातच राहतो. आज आम्हाला काय मिळालेलं आहे प्रकाश मिळालेला आहे. 18 विश्व दारिद्र्य भोगलं आज कुठं आम्हाला समृद्धी मिळालेली आहे कशाची विषयांची. म्हणून अंधार कशाचा भोगला
विषयाचा अंधार भोगला आणि आज आम्हाला विषय आमच्या प्रारब्धाने इतके चांगले आलेले आहेत म्हणून प्रकाशमान झालेले आहेत असं म्हणून तो विषयांचा छंद जीव घेतो. ते म्हटलं पहिलं काय नव्हतं बरं का आमच्याकडे. बरेच लोक असे नगरला आलो ना त्यावेळेला म्हटले फक्त 50 रुपयेच घेऊन आलो. आज बघा बरं 5 कोटी कमावले का नाही. आज काय 5 कोटी कमावले 50 रुपये घेऊन आलो होतो. म्हणजे पहिला काय होता अंधार होता. कळाला अंधार पदाचा अर्थ. पहिला काय अंधार होता आणि आज काय विषयांचा लखलखाट. आज विषय पहा ना एवढं सगळं आणि त्याच्यात ह्यांनी ज्ञानेश्वरी काढली. आता आमची भोगण्याची विषय भोगण्याची वेळ आली त्यावेळेला हे बसले ज्ञानेश्वरी घेऊन. ते म्हटले असं व्हायला पाहिजे का. नाही, जास्तीत जास्त त्यांनी काय करायला पाहिजे लोकांनी विषय भोगायला पाहिजे. म्हणजेच पतंगासारखे त्याच्यावर उड्या घ्यायला पाहिजे. आम्हाला लखलखाट कशाचा आहे विषयांचा लखलखाट. लोक विषयांना लखलखाट म्हणतात का चैतन्याला म्हणतात विषय म्हणजे फार झालं चांगलं. आता आमची फार लोक हरिपाठाला सुद्धा तुम्ही इकडे आले तर ते म्हणते कुठं चालले हरिपाठाला. असं असं हरिपाठाला म्हणजे देवादेवाचं करता देवदेव करता देवदेव करता. आम्हाला काय देवाने कमी केले तेव्हा आम्ही हरिपाठाला जाऊ. म्हणजे तो हे हरिपाठ करणाऱ्या माणसाला देवाने म्हणून हे हरिपाठ करतात आणि ह्यांना देवाने काही कमी केलेलं नाही म्हणून हे हरिपाठ करत असं त्याचा अर्थ झाला. आणि त्यांच्या बुद्धीत तसाच भाग बसलेला. आम्हाला देवाने फार दिलेलं आहे. देवाने फार दिलं नाही म्हणजे तुमच्याकडे आज विषयांचा लखलखाट दिसत असेल तर तो तात्पुरता आहे. तो नाश पावे. पुढचे जन्माला जाताल किडे माकुडे होताल. त्यावेळेला परिस्थिती पाहून घ्या की त्यावेळेला काय अवस्था असेल. त्यावेळेला कोणी समजून सांगायला सुद्धा नाही आणि कोणी त्या सोबती सुद्धा नाही. ज्याने त्याने आपल्या अज्ञानात जीवन जगणारी माणसांची काय अवस्था आहे कोण सांगतंय त्यांना काय. कोणीच सांगणार नाही. किंवा सगळे जीव आहेत यांना कोण गायडन्स करेल बरं. तुम्ही आत्मज्ञानाचा प्रवेश करा असं कोण या जीवांना काय सांगेल बरं. ते ऐकण्याच्या लेवललाही नाही कारण ते बुद्धीही नाही बुद्धिहीन झाले. म्हणून एकमेव मानवी बुद्धीमध्ये हे ज्ञान प्रकट होत आहे. मानवी बुद्धीत जर नाही कळालं तर पुन्हा कुठेच कळणार. आणि का हे ज्ञान नाही कोठे असं म्हणे. आणि का हे ज्ञान नाही कोठे नाही नाही. म्हणजे या देहामध्येच याच मानवी शरीरामध्ये हे ज्ञान प्राप्त होऊ शकतं. अन्य दुसऱ्या शरीरामध्ये हे ज्ञान होणार नाही. चला आपली वेळ संपत आली. जळतया गिरीच्या गवाखा म्हणजे या गिरी पर्वताला आग लागल्यावरती त्याच्या दरीमध्ये राहणारे माझी धापती पतंगाची झाका. त्या पतंगाचे समुदाय हे त्या अग्नीमध्ये काय करतायत उड्या मारतायत. तैसे समग्र लोक देखाये वदनी पडती. या विश्वरूपाच्या मुखात हे प्रत्यक्ष पडत आहेत असं माऊली ज्ञानोबराय सांगतायत. त्या पतंगाप्रमाणे हे समग्र लोक या विश्वरूपाच्या मुखामध्ये स्वतःहूनच चाललेले आहेत. पतंगाने उडून जावे त्याला पंख दिलेला आहे. पतंगाचं दुसरं वैशिष्ट्य आहे का पतंग ज्या पंखाच्या द्वारे अग्नीत प्रवेश करतो पतंग त्याच पंखाच्या द्वारे त्या अग्नीपासून परावृत्त होऊ शकतो. त्याच पंखाच्या द्वारे म्हणजे तेच पंख वापरले आणि तो अग्नीपासून विषयरूपी अग्नीपासून दूर झाला आणि तेच पंख वापरले आणि विषयरूपी अग्नीत भस्म झाला. तीच बुद्धी आहे. इथे मानवाकडे बुद्धिरूपी पंख आहे आणि या बुद्धिरूपी पंखाचा जर वापर केला तर हीच बुद्धी या जीवाला मोक्ष देऊ शकते. जीवाला मोक्ष देण्याचं काम या बुद्धीकडे आहे. जर त्याने ती बुद्धी विषयाकार केली तर तीच बुद्धी याला भस्मसात करू शकते. म्हणून हे विश्वरूप आम्हाला खातंय विश्वरूप आम्हाला ग्रासतंय या विश्वरूप काळाचा घास घेतंय. हे सगळी भाषा आपल्याकडून आहे. तुम्ही काळाच्या तोंडात चाललेले आहेत. तुम्ही स्वतः शरीर निर्माण करतायत
त्यांनी कुठे शरीर दिलेलं आहे? आमची वासना होती, कर्म होतं, म्हणून त्यांनी शरीर दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला शरीर दिलं, देवाने आम्हाला शरीर दिलं, देवाने आम्हाला शरीर दिलं, आम्ही घेतलं, मागून घेतलं. द्या आम्हाला शरीर. प्रत्येक शरीर मागून घेतलं. जशी वासना तसं शरीर मागून घेतलं. वासना गलिच्छ केली, कुत्र्याचं शरीर मागून घेतलं. ते म्हणले आम्हाला का कुत्र्याचं शरीर दिलं? तुम्ही मानवी शरीरात होता तेव्हा गलिच्छ वासना केली, घ्या आता कुत्र्याचा जन्म. कारण तुम्हाला इच्छा आहे, तुम्ही तेच शरीर, अधिक भोगाची इच्छा होती, देव शरीर मागून घेतलं, जा आता देव शरीरात. म्हणले मग कल्याण झालं ना? कल्याण बिल्याण काही नाही. त्याचा ज्या वेळेला पुण्य संपल त्या दिवशी त्याचा नाश होईल, आणि नाश झाल्याबरोबर ती पुन्हा किडे आणि माकोडे, इंद्रादी देव किडे माकोडे होतात. ब्रह्मदेव सुद्धा सगळ्यात मोठा जीव कोटीतला मानलेला आहे, म्हणजे तो सुद्धा मृत्यू लोकांचा जन्म घेतो. ब्रह्मदेवाला सुद्धा भगवंतानी काला दिला नाही. ते म्हणले मानवाचं शरीर घेऊन ये, मग तुला आम्ही काला देऊ, म्हणजे हे ज्ञान देऊ. तोपर्यंत नाही. चला, तर तेव्हा हे सगळे स्वतःहूनच जात आहेत. म्हणून समग्र लोक देखा ये वदनी पडती, माऊलींनी बरोबर वापरले ना, हे लोक स्वतःहूनच त्याच्या पडत आहेत. परी जेतुले येथ प्रवेश, जेवढे म्हणून आहेत त्यांनी याच्या मुखामध्ये जितक्यांनी प्रवेश केला ते तातलिया. हा, आता या दुसरा एक दृष्टांत माऊली ज्ञानोबरायांनी योजला. ऐका, पहिला दृष्टांत आणि पहिला सिद्धांत, पहिला श्लोक, त्याला तेवढीच ओवी संपवली. एक माऊलींनी स्वतःचा दृष्टांत वापरला. कसा म्हणून ऐकताल तर ऐका. परी जेतुले येथ प्रवेशल, जितके म्हणून याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला ते तातलिया लोहे पानिपा गिळिले, जसं काही लोखंडाच्या तापलेल्या तव्या. तातलिया म्हणजे तापलेला लालबुंद झालेला तवा. त्याने म्हणजे लोहे म्हणजेच तवा केला आपण, त्याचा लोह म्हणजे लोखंड. त्याच्यावर पाणी पडलं, त्याच्याबरोबर चार दिशी वाजून त्याचा काय होऊन जातो? नाश होऊन जातो. पाण्याचा नाश होऊन जातो. म्हणजे पाणी कोण? लोखंडाच्या तव्याने पाणी गिळलं. तर हा दृष्टांत पाण्यासारखाच आहे. कारण लोखंडाच्या तव्याने पाणी कशी काय गिळलं? लोखंडात प्रवेश केला का? पाणी आणि लोखंड त्याच्यामध्ये बी काय झालेलं आहे? तातलिया लोहे म्हणजे तापलेल्या लोहावर पाणी पडलं, त्यावेळेला ते पाणी गिळलं, असा त्याचा अर्थ होतो. तर तेव्हा कसं काय होतं ते पहा ना. आता शोषून टाकलं असं म्हटलं, पाणी त्या लोखंडाने शोषलं, तरी शोषणे पदाचा अर्थ लोखंडात प्रवेश केला का? आणि वही, आता पहा, वहीवटी ही पुसले नामरूप तयाचे, ज्या त्याप्रमाणे जितके लोक यात प्रविष्ट झाले, कोणात? या विश्वरूपाच्या मुखात, त्याची वहिवाटीत असलेली नावे रूपे पुसून टाकली आहेत. तर याच्यामध्ये अजून मोठा सिद्धांत आलेला आहे आणि स्वतंत्र चिंतनीय विषय याच्यामध्ये तयार होतो. आपण उद्याच्याला पाहूया, त्याची वेळ संपली. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.